दास गोफणे, प्रज्ञा खानोलकर, अमिना पानसरे, निकिता कदम, शांती सेन, छायाताई साबळे, अशोक कुंभार, किरण देशमुख, अकबर मुल्ला, ईश्वर ठोंबरे, माऊली सूर्यवंशी, राजू क्षीरसागर, बाळासाहेब पिल्लेवार, अक्षय माचरे, तुषार तामाणे, प्रसाद कोलटे, मनीषा गटकड, संगीता कोकणे, उज्ज्वला ढोरे, निलेश पांढरकर, मनीषा पवार, शोभा पगारे, शीतल हगवणे, मीरा कदम, कविता कराडे, सचिन आवटे, प्रदीप आवटे, राजेंद्र जगताप, महेश झपके, पल्लवी पांढरे, लता ओहाळ, ॲडव्होकेट संदीप चिंचवडे, पंडितराव गवळी, बापू कातळे, विकास साने, कपूर कुरेसी, खाजा कुरेसी, सुनील अडागळे, निर्मलाताई माने, भाऊसाहेब अडागळे, हबीब शेख, माऊली मोरे, त्यामध्ये ॲडव्होकेट अतिश लांडगे, विष्णू शेळके, धनाजी विनोदे, तसंच निकिता कदम, डॅनियल दळवी, बाबूराव शितोळे, तुकाराम भजबळकर, धनाजी तांबे, गोरख गवळी, संतोष निसर्गन, दीपक साकोरे, गुरोबा गुजर, कैलास पाटील, संदीपन झोंबाडे, तानाजी जवळकर, श्याम जगताप, मयूर कलाटे, चंदाताई लोखंडे, राजू लोखंडे, संध्या गायकवाड, प्रसाद शेट्टी, बाबा कांबळे, सिद्धार्थ बनसोडे, सर्व उपस्थित कार्यकर्ते, त्याच्यामध्ये काही काही नावं डबल केली शाणे जमलेले माझे पिंपरी चिंचवड भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व जीवाभावाचे सहकारी, माझ्या महिला भगिनी, आमचे तरुण युवती, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या सहकारी मित्रांनो, आपण परवाच काही जण एकत्र जमलो होतो आणि त्यावेळेस मी सुरुवातीलाच आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तमाम माझ्या सहकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, बंधू भगिनींना, तरुण तरुणींना सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. मित्रांनो, आपण मधल्या काळामध्ये पुण्यामध्ये बसलो होतो आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की मी दुपारपर्यंत तुम्हाला वेळ देतो आणि दुपारनं पुणे शहराला वेळ देतो. खरं मला आज तिन्ही उरकायचं होतं, पुणे ग्रामीण पण घ्यायचं होतं, पण मला दोनच घेता आले. आणि त्यावेळेस अनेक कार्यकर्ते, अनेक सेलचे प्रमुख, अनेक इतर प्रमुख मला म्हणत होते की दादा, ठराविकच लोक तुम्हाला भेटतात, आम्हाला काही तुम्हाला सांगायचं असतं, आम्हाला तुमच्याशी जरा बोलायचं असतं, आमचे काही प्रश्न मांडायचे असतात. आणि म्हणून त्या दिवशी मी सांगितलं की आज तसं बघितलं तर स्वर्गीय नानासाहेब शितोळेंच्या स्मृतिदिन, त्यांनाही मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आणि तिथं मला सांगण्यात आलं की बाबा सकाळी तुम्ही सांगवीमध्ये या. मी 7ला सांगवीमध्ये आलो, परंतु माझा एक धाकटा भाऊ आहे, रणजित पवार म्हणून त्याचं नाव आहे, त्याचं परवा एका हॉस्पिटलमध्ये, इनामदार हॉस्पिटलमध्ये हार्टच्या संदर्भातलं एक ऑपरेशन झालं आणि मला तिथं भेट देणं गरजेचं होतं, कारण तो आज डिस्चार्ज घेऊन बारामतीला जाणार होता. म्हणून मी माझ्या सहकाऱ्यांना म्हणलं की थोडासा मला उशीर होतो, मी जाऊन येतो आणि मग नंतर कार्यकर्त्यांना भेटतो, महिला भगिनींना भेटतो, शिष्टमंडळांना भेटतो. बहुतेकांना भेटण्याचा मी प्रयत्न केला, काही जण राहिलेत, परंतु असं मधून आपण एकत्र बसू आणि तशा पद्धतीने एकमेकाशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करू. आज इथं विजय लोखंडेंनी, नंतर वर्षांनी, गोरक्ष लोखंडेंनी, संदीपान झोंबाडेंनी, कविताताई आलाट, भाऊसाहेब भोईर, योगेश भर, शमीम पठाण, विलास लांडे, बाबा कांबळे, रुपाली चाकणकर, या सगळ्यांनी आपली आपली मतं मांडली, विचार मांडले. इतरांना पण मांडायचे होते. पंडित गवळी मला म्हणले की दादा मला बोलायचं आहे, इतर पण काही सहकारी मित्र म्हणत होते बोलायचं आहे, पण वेळ पण बराच झालेला आहे आणि आपल्याला पण आपापल्या घरी आणि पुढच्या कामाच्या करता जायचं आहे. आज इथं आल्यानंतर मधल्या काळामध्ये काही राजकीय घडामोडी घडल्या. आपणच कार्यकर्त्यांना ताकद देतो, आपणच मदत घेतो, ज्याचा उल्लेख थोडासा उजरता विलास लांडेंनी केला. अनेकांना मी 91ला तुमचा माझा संबंध आल्यानंतर खासदार म्हणून मी खूप साध्या साध्या कार्यकर्त्यांना पुढं आणण्याचा प्रयत्न केला. गाव बोलवते, गावाबाहेरचे होते आणि मी कधी तसा वाद होऊन दिला नाही. सगळ्यांना
न्याय देण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांना पदं देण्याचा प्रयत्न केला. परंतु एक खंत आहे कार्यकर्त्यांना की बाबा दादा इथली पदं तुम्ही दिली, महापौरपद, उपमहापौरपद, स्टँडिंग कमिटी असेल किंवा सभागृह नेता असेल किंवा पूर्वी PCMT होती त्याचं प्रमुख पद असेल, शिक्षण मंडळाचं असेल, अशी अनेक पदं आम्हाला दिली, प्रभागाची प्रमुख पदं दिली. परंतु राज्य स्तरावरची पदं ज्या प्रकारे आम्हाला मिळायला पाहिजे होती, ती महामंडळाची असतील, विधिमंडळातली असतील किंवा पार्लमेंटची असतील, तशा पद्धतीनं थोडासा पिंपरी चिंचवडला पक्षाकडनं दुर्लक्ष झालं आणि ते कुठंतरी आमच्या मनामध्ये भावना आहे ती कुठंतरी दूर केली पाहिजे, ती खंत आम्हाला आहे, ती कुठंतरी दुरुस्त केली पाहिजे. अशा प्रकारच्या पण सूचना काहींनी केल्या, तशा प्रकारची निवेदन देखील मला काहींनी दिले. ती वस्तुस्थिती मी नाकारत नाही. आताच्या काळामध्ये काही राजकीय स्थित्यंतर घडली